नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। बघा, स्क्रीनवरती आपल्याला इयत्ता 12वीमध्ये घटकनिहाय गुण विभागणी देण्यात आली आहे। या घटकनिहाय गुण विभागणीच्या आधारे आपणाला कोणता घटक किती गुणांसाठी आहे हे पहिला माहिती असणं गरजेचं आहे। हे तुम्ही जाणून घेतलेलं असालच। आता आपण प्रथमतः प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याविषयी माहिती घेऊ। बघा, स्क्रीनवरती तुम्हाला पाहावयास मिळेल की या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपला पाहावयास मिळणार आहे। एकूण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला जो वेळ असणार आहे तो 3 तासाचा आणि या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला एकूण गुण आहेत 80 गुण। आता याच्यामध्ये सुरुवातीला जे असणारे जे महत्त्वाचे ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्नांची उत्तरे देताना आवश्यक तिथे आकृत्या किंवा आलेख काढा, रंगीत पेन्सिलचा वापर करा, नकाशा किंवा स्टेन्सिलचा वापर करा आणि आलेख, पुरवणी, नकाशा मूळ उत्तरपत्रिकेत जोडा। या प्राथमिक सूचना आपल्या इथं पाहावयास मिळतील। यानंतर आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे प्रश्नानुसार आणि त्याला गुण किती आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची याविषयी माहिती घेऊया। प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या सूचनानुसार खालील उपघटक सोडवा। याच्यासाठी 20 गुण आहेत। याच्यामध्ये 4 उपघटक असणार आहेत। त्यातला पहिला उपघटक आहे तो म्हणजे साखळी पूर्ण करा। याच्यासाठी 5 गुण आहेत। याच्यामध्ये 5 प्रकारची घटक दिले जाणार आहेत आणि त्या घटकामध्ये अस्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ यांच्यामधल्या जोड्या म्हणजेच साखळी पूर्ण करायचा आहे। एकंदरीत हा प्रश्न आहे जोड्या लावासारखाच, पण याच्यामध्ये आणखीन एक तिसरा स्तंभ काय दिलाय समाविष्ट केलाय। सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की अ आणि ब या स्तंभातील घटकांच्या जोड्या जुळवायच्या आणि दोन्ही ज्या जोड्या आपण जुळवल्या आहेत त्या जोड्यांच्या समोरील आपल्याला क या स्तंभातला तिसरा घटक कोणता आहे तो शोधायचा आणि साखळी पूर्ण करायची। यामुळे आपल्याला अधिकाधिक गुण मिळू शकतात। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अ, ब, क हे तीनही घटक जर बरोबर आले तरच तुम्हाला गुण मिळणार आहेत, अन्यथा गुण मिळणार नाहीत। याचा एक नमुना प्रश्न आपण पाहूया। स्क्रीनवरती तुम्हाला इथं नमुना प्रश्न पाहावयास मिळेल। बघा, याच्यामध्ये काय पाहावयास मिळतं, अ स्तंभ, ब स्तंभ, क स्तंभ। याच्यामध्ये काय दिले आहेत, अ स्तंभामध्ये 5 घटक आहेत, ब स्तंभामध्ये 6 घटक आहेत, क स्तंभामध्ये परत 6 घटक आहेत। याच्यामध्ये काय करायचं आहे, अ स्तंभातला घटक ब स्तंभातला योग्य घटकाशी जोडी लावायचा आणि अ आणि ब मधला क स्तंभातला घटक आपण काय करायचा, जोडी लावायचा। उदाहरणार्थ बघूया, भौगोलिक स्थान निश्चिती याच्याशी योग्य जोडी आहे कृत्रिम उपग्रह आणि या दोघांशी असणारा योग्य घटक आहे तो म्हणजे संदेशवन। अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा। याला आपल्याला 5 गुण मिळणार आहेत। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 1 ब, तो आहे यामध्ये दिलेल्या सूचनानुसार काय करायचे हे प्रश्न सोडवायचे असतात। याला सुद्धा 5 गुण असणार आहेत, 5 सूचना असणार आहेत। याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, एकाच प्रकारचे 5 उपप्रश्न किंवा 5 वेगवेगळ्या सूचनांचे प्रत्येकी एक एक उपप्रश्न असणार आहेत। त्यामुळे नीट लक्षपूर्वक प्रश्न सोडवल्यास गुण प्राप्त होऊ शकतात। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तर न लिहिता विधान सोडू नका। प्रश्न कोणते असणार आहेत, रिकाम्या जागा भरा, विधाने पूर्ण करा, योग्य क्रम लावा, स्पष्टीकरणासह चुकी बरोबर सांगा, अचूक घट ओळखा किंवा चुकी बरोबर लिहा। ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत। याचं एक उदाहरण बघूया आपण, रिकाम्या जागा भरा। बघा, याच्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे, डॅश डॅश हा बहुतांश ग्रामीण वस्तीमधील मुख्य व्यवसाय, कंसामध्ये 4 पर्याय दिले आहेत आणि त्याच्यामधला योग्य पर्याय आपण निवडायचा आणि काय करायचं ते वाक्य लिहायचं आणि जो घटक आपण लिहिलेला किंवा जो योग्य पर्याय लिहिलात त्याच्या खाली अधोरेखित करायचं। अशा पद्धतीने हा प्रश्न काय करायचा आपल्याला सोडवायचा। हा एक आपल्याला नमुना प्रश्न पाहावयास मिळेल। त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 1 क। 1 क मध्ये आपल्याला काय पाहावयास मिळतं, बघा, प्रामुख्याने विधानातील अचूक सहसंबंध ओळखायचे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो तुमची तर्क बुद्धी किंवा तर्क विचार करण्याची बुद्धी आपल्याला लक्षात येते। ए हे विधान असणार आहे आणि आर हे त्याचं कारण असणार आहे। मग या प्रश्नांचं उत्तर कसं सोडवायचं, सर्वप्रथम ए हे विधान स्वतंत्रपणे वाचा, ते चूक की बरोबर हे पहिला ठरवा। त्यानंतर आर हे कारणाचे विधान स्वतंत्रपणे वाचा, ते सुद्धा विधान चूक आहे की बरोबर आहे हे ठरवा आणि मग दोन्ही विधानं जर बरोबर वाटली तर ए आणि आर यामधला परस्पर संबंध काय आहे शोधा आणि त्यानंतर आपलं त्याचं अंतिम उत्तर काय करायचं आहे ठरवायचं आहे। ठीक आहे, याचा एक नमुना प्रश्न तुमच्याकडे मी सादर करतो। बघा, याच्यामध्ये ए हे विधान काय दिलं आहे, सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आणि आर हे काय दिलं आहे, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते। आता ही दोन्ही विधान कशी आहेत, बरोबर आहेत आणि दोन्ही एकमेकाशी कशी आहेत, संबंधित आहेत। म्हणून उत्तर काय आलेलं आहे, ए आणि आर हे दोन्ही घटक बरोबर आहेत आणि आर हे अचूक स्पष्टीकरण आहे। अशा पद्धतीने एकूण 5 प्रश्न आपल्याला 5 उपप्रश्न असणार ते पण सोडणं अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ड,
याच्यामध्ये अयोग्य, चुकीचा घटक, गट ओळखा, गटात न बसणारा शब्द ओळखा, अशा प्रकारचे एकूण 5 उपप्रश्न दिले जातात. आणि हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं काय, दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय एकतर अचूक असणार आहेत आणि एक पर्याय चुकीचा असणार आहे, किंवा ऑड मॅन आउट या नियमानुसार गटात न बसणारा घटक सुद्धा असतो. अशा पद्धतीचा हा एक घटक असतो. याचा एक नमुना प्रश्न बघा. वाहतुकीचे मार्ग दिलेत आणि याच्यामध्ये 4 खाली पर्याय दिलेत: नळमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, आणि शेवटी पर्याय दिलाय आंतरजाल. त्यामध्ये उत्तर काय येतं, गटात न बसणारा कोण आहे तर आंतरजाल. ठीक आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया आपण. या प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे तर भौगोलिक कारणे लिहा. एकूण 12 गुणासाठी प्रश्न असणार आहे. या प्रश्नामध्ये एकूण 6 विधानं दिली जातात. त्यापैकी कोणत्याही 4 विधानांची भौगोलिक कारणं लिहायची आहेत. प्रत्येक विधानाला भौगोलिक कारणाला आपला 3 गुण असणार आहेत. त्यामुळे एकूण प्रश्नाला इथं 12 गुण देण्यात आलेत. आता या प्रश्नाची मांडणी कशी करायची, योग्य कारण मीमांसा पहिला शोधा. घटकांची मांडणी, कार्यकारण संबंध यांचा योग्य पद्धतीने मांडणी करून काय करायचं आहे, आपल्याला गुण प्राप्त करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं, विधानाशी संभाव्य कारणे मनातल्या मनात आठवा, तयार करा, त्यांना योग्य क्रम लावा आणि किमान या प्रश्नाचं उत्तर देत असताना 4 ते 5 कारणे लिहिणं अपेक्षित आहे. कारणे ही मोजक्या शब्दात आणि क्रमाने मांडायचं. आता याचा एक नमुना प्रश्न आपण बघूया. नमुना प्रश्न काय आहे, साखर कारखाने ऊस क्षेत्राच्या परिसरातच उभारले जातात. आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, या प्रश्नाचं उत्तर देत असताना 4 कारणे दिलेत. 4 कारणे देत असताना त्या प्रत्येक कारणामधला महत्त्वाचा जो भाग आहे किंवा घटक आहे त्याच्या खाली अधोरेखित केलाय. काही वेळेस आपल्याला या असणाऱ्या घटकामध्ये सांख्यिकीय आकडेवारी वापरावी लागते, उदाहरणं द्यावी लागतात. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्याच्या खाली अधोरेखित करा आणि अशा पद्धतीने हा प्रश्न काय करा, सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला 3 पैकी 3 गुण प्राप्त होऊ शकतात. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 उपप्रश्न देतात. त्या 5 उपप्रश्नापैकी तुम्हाला 3 उपप्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. याला सुद्धा प्रत्येकी 3 गुण असतात. आता यामध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, सर्वप्रथम आपण काय बघायचं की त्या 2 भिन्न घटकातली वैशिष्ट्य काय आहेत किंवा तफावत काय हे पहिला शोधून घ्या. आणि मग 2 घटकापैकी एका घटकाची वैशिष्ट्य जरी तुम्हाला माहिती असली तरी सुद्धा दुसऱ्या घटकाविषयी तुम्ही वैशिष्ट्य हे लिहू शकता. यासाठी अभ्यास घटक नीट अभ्यासा, त्यांची वैशिष्ट्ये समजावून घ्या आणि मग घटकामधला जो काही फरकाचा जो मुद्दा आहे तो क्रमवार, सहसंबंध, कार्यकारण भाव समजून घ्या आणि मग मुद्द्यांची मांडणी करा. यामध्ये सुद्धा फरकांचे मुद्दे हे तुम्हाला काय करायचे आहेत, 5 ते 6 द्यायचे आहेत. जिथं गरज आहे, शक्य आहे अशा ठिकाणी काय करायचं आहे, उदाहरणांचा समावेश करायचा आहे. याचं एक उदाहरण बघूया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय असे 2 व्यवसाय आहेत. आता या स्क्रीनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, एका बाजूला प्राथमिक व्यवसाय, दुसऱ्या बाजूला द्वितीयक व्यवसाय आणि त्याची फरकाचे मुद्दे दिले आहेत. फरकाचे मुद्दे लिहित असताना सुद्धा जो मुद्दा पहिला लिहिलाय त्याचाच मुद्दा काय केला आपण दुसऱ्या रकान्यामध्ये दिलाय. म्हणजे तफावत सांगायचा आहे, फरक सांगायचा आहे. आणि शेवटी काय दिलंय मी की त्या प्राथमिक व्यवसायातली किंवा द्वितीयक व्यवसायातली उदाहरणं पण दिलंय. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा इथं जास्त गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो म्हणजे जगाचा नकाशा भरणे. बघा, या प्रश्नामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 6 गुण मिळू शकतात आणि हे 6 गुण तुम्हाला प्राप्त जर करायचे असतील तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला अजूनही परीक्षेला वेळ आहे. एक जगाचा नकाशा आराखडा पहिला समजावून घ्या. त्याच्यामध्ये असणारे काही महत्त्वाचे खंड, देश, शहरे यांची स्थाने, प्रतिमा लक्षात घ्या आणि मग ज्यावेळेस उत्तरपत्रिका सोडत असता त्यावेळेस काय करायचं आहे की जगाच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये दिलेल्या बाबी दाखवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सांकेतिक चिन्ह आणि खुणा तयार करायचा आहे. त्याची एक सूची तयार करायची आहे आणि सूचींच्या सहाय्यानं तो नकाशा भरायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनो की ही पुरवणी न चुकता उत्तरपत्रिकेस जोडायचं आहे. म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी इथं सुद्धा गुण प्राप्त होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 4ब, आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातला एखादा आलेख, नकाशा किंवा आकृतीचं निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. किंवा काही वेळेस पाठ्यपुस्तकातली संबंधित असणारी काही आलेख, आकृती असतात त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. याला सुद्धा 5 गुण देण्यात आलेत. म्हणजे यामध्ये काय बघायचं आहे, आकृतीचं किंवा नकाशाचे काळजीपूर्वक पहिला निरीक्षण करा. त्याचं मुख्य शीर्षक आहे, उपशीर्षक आहे, सूची काय आहे, कालखंड काय आहे हे पहिला शोधून घ्या. काही वेळा तुम्हाला गणितीय क्रिया करायला लागतात, उदाहरणार्थ टक्केवारी, टक्केवारीतला फरक याचा सुद्धा सराव करून घ्या. आणि मग या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात, कारण प्रश्नही तिथंच आहे आणि उत्तरही आपल्या समोरच आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 5 जो दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण संक्षिप्त टिपा लिहा म्हणतो. या प्रश्नामध्ये प्रामुख्याने
ती 5 उपप्रश्न दिले जातात आणि 5 पैकी 3 उपप्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण आहेत. टिपा लिहित असताना प्रामुख्याने ज्या विषयावर ज्या प्रश्नावर आपण टिपा लिहितो तो पहिला विषय निवडा. उत्तराची मांडणी करत असताना मुद्देसूद लिहा, मुद्द्यांना क्रमांक द्या. उत्तरामध्ये जो उदाहरणांचा वापर केला आहे त्याला अधोरेखित करा आणि आवश्यक वाटत असेल तर त्या उत्तराला अनुसरून आकृती काढा, स्टेन्सिलचा वापर करा, जेणेकरून तुमचं उत्तर अधिक काय होईल, स्पष्ट त्या ठिकाणी नमूद होईल. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 जो आहे आपल्या पाठ्यपुस्तकाशी संबंधित असणारा एक उतारा दिला जातो आणि त्या उतारावर आधारित असणारी प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. याला सुद्धा 4 गुण देण्यात आले विद्यार्थ्यांना. म्हणजे 4 उपप्रश्न, प्रत्येक उपप्रश्नास 1 मार्क असणार आहे किंवा 1 गुण असणार आहे. आता सर्वप्रथम काय करायचं, उताराचे काळजीपूर्वक वाचन करायचं. त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांना अधोरेखित करा. वर्ष, महत्त्वाची ठिकाणे, सहसंबंध यांचा काय करा, विचार करा आणि मग प्रश्नांचे वाचन करा. आणि मग प्रश्नांचे वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की त्या प्रश्नांची उत्तरं कशात आहेत, कोणत्या उतारात आहेत, कोणत्या ओळीत आहेत हे लक्षात येतं. आणि मग उत्तरेही मुद्देसूद थोडक्यात चांगल्या पद्धतीने लिहा, म्हणजेच या ठिकाणी गुण प्राप्त होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 6ब जो आहे योग्य आकृती काढून नावे लिहा. याच्यामध्ये 3 उपप्रश्न असतात. 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक उपप्रश्नास 2 गुण असतात. आकृती काढता असताना उत्तरपत्रिकेच्या मध्यभागी नीट सुबक आकृती काढा. शक्यतो आकृती पेन्सिलच्या सहाय्याने काढा. आकृतीच्या विविध भागांना नावे द्या आणि जर गरज वाटत असेल तर आकृती रंगीत पेन्सिलनं किंवा पेनचा सहाय्याने रंगवा आणि शेवटी आकृतीला एक चौकट तयार करा. याचा एक नमुना आपण बघूया. इथं काय दिलं आहे, लोकसंख्येच्या विस्तारणारा जो मनोरा आहे त्या मनोऱ्याची आकृती दिली आहे. मी आता ज्या काही सगळ्या सूचना सांगितल्या त्या सूचना इथं आपल्याला या आकृतीमध्ये पाहावयास मिळतात. अशा पद्धतीने काय करायचे, 2 आकृती आपल्याला इथं तयार करायच्या आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. एकूण 2 उपप्रश्न असतात, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर सविस्तर लिहायचं असतं. याला 8 गुण असणार आहेत. सुरुवात काय करायची आहे, तर उत्तराची सुरुवात ही प्रास्ताविक किंवा प्रस्तावनेने करायची. ती 4 ते 5 ओळीमध्ये काय करायची आहे, प्रश्नाला अनुसरून त्या असणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराची काय करायची, प्रस्तावना करायची. त्यानंतर उत्तरामध्ये प्रामुख्याने 8 ते 10 मुद्द्यांचा समावेश करा. मुख्य मुद्दे जे आहेत त्यांना अधोरेखित करा, त्यांना अनुक्रमांक द्या. त्यानंतर प्रत्येक मुद्द्यांचं स्पष्टीकरण 2 ते 3 ओळीत द्या. हे स्पष्टीकरण देत असताना शक्यतो जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर करा. या प्रश्नामध्ये आवश्यकता असेल तिथं आकृती तयार करा, आवश्यकता असेल तिथं जगाच्या स्टेन्सिलचा वापर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रश्नांचं उत्तर लिहून झाल्यानंतर सर्वात शेवटी या प्रश्नांचा समारोप सुद्धा करायचा. कारण विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेला आणि समारोपला सुद्धा गुण देण्यात येतात आणि अशा पद्धतीने आपण जर हा प्रश्न सविस्तररित्या लिहिला तर आपल्याला काय होईल, जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, ध्येय तुमचे आहे, श्रमही तुमचे आहेत आणि यशही तुमचेच असणार आहेत. आणि येणाऱ्या या 12वीच्या असणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्ही चांगला अभ्यास केलात, चांगल्या पद्धतीने पेपर लिहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.